स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांचे 2 दिवसापासून हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा मिळण्यासाठी उपोषण सुरू केले होते। आज संध्याकाळी तालुका कृषी अधिकारी पाटील साहेब यांनी युनायटेड कंपनी दिलेल्या अनुषंगाने मागण्या मार्गी लावण्याची शाश्वती दिली। सध्या तरी उपोषण सोडण्यात आले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 13 रोजी उद्या सकाळी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक नियोजित केली गेली आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांचा विमा राहिला होता त्याच्यामध्ये जवळपास 2431 शेतकऱ्यांचा पीक विमा म्हणजे जे आपल्या मिड सीझन ॲडवायझरीमध्ये 25% जे अग्रिम आपल्याला मंजूर झालं होतं त्याच्यातील 2431 जणांचा पोर्टलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा विमा मंजूर असून सुद्धा त्यांना मिळालं नाही असं कंपनीने कळवलं आहे। तर ते पोर्टलमधली जे सुधारणा होऊन त्यांना ते देण्याची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी कळवलेलं आहे। आणि दुसरं जे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही काय क्लेम केले होते कंपनीला तर त्याची गणना करण्या किंवा म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करण्याचं काम कंपनी स्तरावर सुरू असल्याचं त्यांनी कळवलं आहे। आणि त्याची कारवाई झाल्यानंतर पण त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं कंपनीनं कळवलं आहे। ह्या 2 गोष्टी जे विमा संदर्भात होत्या याचा आधार घेत आपण हे विमा म्हणजे उपोषण सोडण्यासाठी आपण प्रशासनातर्फे विनंती केली। त्या अनुषंगाने हे उपोषण आपण इथे सोडत आहे। साहेबांनी दिलेल्या पत्र संदर्भामध्ये आपण समाधान आहात? समाधान नाही, पण जे लोकांची जनगणना चालू आहे प्रोसेस चालू आहे जे क्लेम केलेल्या लोकांना पैसे मिळतील असं त्यांनी कंपनीनं साहेबाला सांगितलं आहे। त्याच्यामुळं आपण उपोषण सोडत आहोत। उद्या कलेक्टर साहेबासोबत बैठक लावू असं सकाळी नागेश पाटील आले होते। त्यांनी म्हणजे उद्या कलेक्टरला बोलूत मग पाटील साहेबाला बोलणं झालं। उद्या आपण कलेक्टर साहेबाला बोलू असं म्हणाले। आशावादी आहात? हां, आशावादी म्हणजे आपलं समाधान नाही, आपला ज्या शेतकऱ्याची नुकसान झाली क्लेम करो अथवा न करो त्यांच्याकडे आपण विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा मिळायला पाहिजे या धर्तीनं आपण उपोषणाला बसलेलो आहोत। हदगाव हिमायतनगर तालुक्यासाठी।